पाचोरा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित परिवर्तन मेळाव्याच्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आजच्या मेळाव्याच्या अध्यक्ष आदरणीय या विभागाच्या खासदार सीताताई वाघ, ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण हा या ठिकाणी मेळावा करतो आहे, ते आदरणीय मंगेशदादा चव्हाण थोड्याच वेळात या ठिकाणी पुढे थांबणार आता मंगेशदादा चव्हाण यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। तत्पूर्वी या ठिकाणी कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय डॉक्टर राधेश्यामजी चौधरी, आपल्या तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, आदरणीय वैशालीताई सूर्यवंशी, आदरणीय युवा नेते अमोलदादा शिंदे, आदरणीय प्रतापनाना पाटील, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय अमोल नाना पाटील, सुभाष भाऊ, सर्व सन्माननीय मंचाचं जर आपण नाव घेतलं तर अर्ध भाषण याच्यातच त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून सर्व उपस्थित असलेल्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता, बंधू भगिनी आणि आमच्या समोर या ठिकाणी या मेळाव्याच्यासाठी प्रचंड गर्दीने उपस्थित असलेले पाचोरा तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ता, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, या ठिकाणी कालच नगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल या ठिकाणी वाजलंय आणि थोड्याच दिवसामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक सुद्धा घोषित या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आणि आपण पाहिलं अनेकांचे मेळावे या ठिकाणी होत आहेत आणि भारतीय जनता पक्षाने मुद्दामून मेळावा आपण 4 दिवस या ठिकाणी लेट केलेला आहे आणि आज या मेळाव्याच्यासाठी आपण प्रचंड गर्दीने या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणून एकदा पुनश्च एकदा आपले आभार मानतो। मित्र, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाटचाल अतिशय गतिमान या जिल्ह्याभरामध्ये नाही, देशभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालू आहे। अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रवेश या ठिकाणी होत आहेत आणि हेच प्रवेश काहींच्या पोटामध्ये या ठिकाणी दुखत आहेत की भारतीय जनता पक्ष वाढला नाही पाहिजे। भारतीय जनता पक्ष ज्या ठिकाणी छोटा पक्ष आहे हा पक्ष कायमस्वरूपी छोटा या ठिकाणी असला पाहिजे, पण प्रत्येकाचे दिवस या ठिकाणी येत असतात आणि आज भारतीय जनता पक्षाचा दिवस मित्र या ठिकाणी आलेला आहे आणि या तालुक्यात सगळ्या संस्थांवर परिवर्तन घडवण्याच्यासाठी खासदार असेल, आमदार गिरीश भाऊ असतील, आदरणीय मंगेशदादा असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी पक्षाची वाटचाल करत आहोत। नगरपालिकेची निवडणूक आता 8 दिवसावर या ठिकाणी होऊ घातलेली आहे। माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण आपापली तयारी अत्यंत जयत या ठिकाणी चालवली आहे। माझी पत्रकारांना खास करून या ठिकाणी विनंती असेल की भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही अतिशय नियोजनबद्ध सुसुद्ध पद्धतीने या ठिकाणी चालत असते। या तालुक्याची सगळी धुरा राज्याचे नेते संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांनी या ठिकाणी स्वीकारली आहे आणि ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जातोय ते मंगेशदादा चव्हाण या ठिकाणी या निवडणुकीत लक्ष घालणार आहे आणि आमचे 3 नेते आणि या प्रताप नाना चौथे या 4 नेत्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, एक चांगल्या पद्धतीची निवडणूक भारतीय जनता पक्षामध्ये 100% नाराजी या ठिकाणी रिंगणात उतरली आहे आणि आता निश्चितपणे या सगळ्या संस्थांवर भारतीय जनता पक्षाचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकण्याच्यासाठी आपण कटिबद्ध या ठिकाणी होऊया। प्रचंड प्रमाणात तालुक्यात भरावतून कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश करण्याचा रीग मित्र या ठिकाणी लागले आहे। आता तुमच्या सर्वांच्या समक्ष सगळे प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे, त्यांचेही मी या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर या तालुक्यात अतिशय पावसानं असा धो थैमान या ठिकाणी घातलाय आणि त्यावेळी आपण त्याला सामोरं या ठिकाणी गेलेलो आहोत। शासन म्हणून आम्ही सातगाव डोंगरी असेल, पिंपळगाव परिसर असेल, नगरदेवळा, बाळक किंवा लोटार या तारखेडा या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस या ठिकाणी झाला आणि आम्ही तात्काळ त्या ठिकाणी विनंती केली आमदार गिरीश भाऊ महाजन यांना की भाऊ आपण आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री आहात आणि आमचं सगळं या ठिकाणचं होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी झालं। भाऊंनी कॅबिनेट सोडली आणि तात्काळ विमान घेऊ भाऊ संध्याकाळपर्यंत शिंदाड आणि या परिसरामध्ये या ठिकाणी आले। सगळ्या जिल्हाधिकारी असतील, जिल्हा लेवलचे सगळे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी भाऊंना दौरा केला आणि तात्काळ आदेश मित्र त्या ठिकाणी केले। नुकसान भरपाई त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात पडते आहे आणि माझी शेतकऱ्याच्या वतीनं खासदारांना आता या ठिकाणी विनंती असेल, जिल्हाध्यक्षांनाही विनंती असेल की या ठिकाणी तालुक्यात मदत पोहोचत असताना थोडी तांत्रिक चूक या ठिकाणी होताना दिसते आहे। त्या चूकच्या संदर्भात तहसीलदारांच्या सोबत आम्ही बैठक केली, तहसीलदारांच्या काही गोष्टी आम्ही लक्षात या ठिकाणी आणल्या आणि या तालुक्याचा सगळा भाग सरसगट म्हणजे जवळपास 70-80% भाग हा कोरडवाहू क्षेत्राचा असल्यामुळे आपल्याला हेक्टरी मदत त्या ठिकाणी कमी मिळते आहे।
पण चाळीसगावच्या आमदारांनी व्यक्तिगत लक्ष घालून सगळा तालुका या ठिकाणी बागायतीमध्ये बसवला म्हणून 100 कोटीच्या वरती नुकसान भरपाई चाळीसगावला मित्र या ठिकाणी मिळते आहे. आपलं कुठंतरी थोडंसं दुर्लक्ष झालं, पण भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः तो किल्ला या ठिकाणी लढतो आहोत. आणि नामदार गिरीश महाजन यांच्या आम्ही हा विषय लक्षात आणला, जिल्हाध्यक्षांना आम्ही हा विषय लक्षात घालून दिला, खासदारांच्या विषय हा लक्षात आणला. आणि आता तहसीलदारांच्या सोबत आम्ही खासदार आणि मंत्री महोदय या ठिकाणी बोलणार आहे. आणि आपले 100% नुकसान भरपाई अशी कशी या ठिकाणी मिळेल याच्यासाठी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी सगळा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. आमदार महोदयांनी काही भाषणं या ठिकाणी केली, आपल्या शासनामध्ये राहायचं आणि आपल्या शासनाच्या विरोधात बोंबा मारायच्या. मित्र, हे कितपत चूक आहे. भाषणात या जनतेने आपल्याला 40,000 मतांनी या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि आपली लँग्वेज साला, आयला, चायला, मायला हा विषय या पाचोऱ्याच्या संस्कृतीत नाही. या पाचोऱ्या तालुक्यामध्ये स्वर्गवासी आदरणीय बापूसाहेब असतील, ओंकार नारायण वाघ असतील आणि आदरणीय आरो तात्या असतील, यांनी या ठिकाणी अतिशय चांगला मांडला या तालुक्यात या ठिकाणी घातलेला आहे. या सगळ्या निवडणुकांपेक्षा खारबाज निवडणुका तर मागच्या आपल्या लहानपणी आपण पाहिलं असेल 23 मतांना या ठिकाणी आमदार घोषित झाले आहेत, पण ते अपयश सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या मंडळीने त्या ठिकाणी स्वीकारलं. आणि आपल्या भाषेमध्ये कधीच त्या ठिकाणचा असं कटुता आली नाही, पण आमदारांना काय उपरती सुचली की नेमकं चाललं काय, की आपण कोणत्या आविर्भावात या ठिकाणी बोलतो आहोत. खरं तर मित्र, बोलण्यासारखं खूप आहे, पण आपण आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना धमक्या या ठिकाणी देतात की जर कुणी या ठिकाणी आपली बंडखोरी केली किंवा आपण पक्षातनं बाहेर गेला तर गाठ माझ्याशी आहे. 4 वर्ष माझ्या ताब्यात आहे. मित्र, मी जाहीर या ठिकाणी सांगतो, या राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत आणि या राज्याचे संकटमोचक नामदार गिरीश भाऊ आहेत. हे जर राज्याचं संकट दूर करतील तर सगळ्या कार्यकर्त्यांचं संकट दूर करण्याच्यासाठी आदरणीय गिरीश भाऊंनी या ठिकाणचा विडा उचललेला आहे. म्हणून कोणी टेन्शन घेऊ नका. आपणच पहिले पक्ष बदलला, आपणच तो पायंडा पाडला आणि आपण कार्यकर्त्यांना कोणत्या तोंडाने मित्र या ठिकाणी सांगतायत. सगळ्याच जणांना अमलदादा आमदारांचे आणि माझे संबंध किती मधुर आहे ते सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. पण मित्र, पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि प्रामाणिक कार्यकर्ता लढण्याची ताकद या ठिकाणी ठेवतो. म्हणून युती हो अगर ना हो, पण भारतीय जनता पक्षाचा झेंडा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेवर या ठिकाणी फडकवण्याच्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी कटिबद्ध होऊया. माझी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण शॉर्ट टाइम मध्ये हा मेळावा या ठिकाणी केला. आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात, पण ज्या वेळेस पक्षाचे आदेश येतील, ज्या वेळेस पक्षाचा निरोप येईल, मला निरोप आला नाही असं आपण कोणतीच सभा या ठिकाणी करू नका. ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे आणि जर भारतीय जनता पक्षाला शिंगावर घेण्याचा जर या तालुक्यात प्रयत्न होत असेल तर आपण सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आमची हात जोडून विनंती आहे की आपण आपले रुसवे फुगवे सगळे बाजूला या ठिकाणी सारा. निवडून आल्याशिवाय तुमच्या डोक्यात काय आहे याच्याला किंमत नाही. त्या ठिकाणी डोके मोजले जातात. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच होईल. आमदारांनी किती गलवाना केल्या तरी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष होत नाही. मित्र, 45+ नारा भाजपाचा आहे आणि 45च्या वरच भारतीय जनता पक्षाचे लोक त्या ठिकाणी निवडून येतील. अशा अनेक वेळा या ठिकाणी वल्गना झाल्या, पण शिवसेनेला कधीच त्या ठिकाणचं यश आलं नाही. 12-15 लोकांच्या वर शिवसेना कधीच त्या ठिकाणी निवडून गेली नाही. बाकीच्या मतांच्या बाबतीत मी बोलणार नाही, नेते या ठिकाणी बोलणार आहे. पण पुन्हा एकदा सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणाऱ्या सगळ्या तुमच्या माता भगिनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकदा हात जोडून विनंती आहे की एकदा भारतीय जनता पक्षाची लहर या तालुक्यात तुम्ही उमटवा. तुमच्या कामाच्या संदर्भातला विषय जो असेल तो सगळा विषय अतिशय प्रामाणिकपणे पक्ष मित्र या ठिकाणी करणार आहे आणि भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीचे या ठिकाणी मागे आहेत. थेट दिल्ली ते दिल्ली आपली सत्ता या ठिकाणी आहे आणि पाचोऱ्याची सत्ता आपल्याला अबाधित या ठिकाणी करायची आहे. यासाठी आपण सर्वांना विनंती करतो, आई जगदंबा आपल्याला बलदंड शक्ती या ठिकाणी देवो एवढीच प्रभूंची प्रार्थना व्यक्त करतो. आणि जे भारतीय जनता पक्षाला चॅलेंज देतील सर्वांचा सत्यानाश हो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.